नमस्कार. आज मी एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे ही मी गोष्ट 1970-75 वगैरे त्या काळी आमच्या कॉलनीत एकदम सगळ्यांना माहीत होती. आणि त्यावेळेचं माध्यम गोष्टी कळण्याचं म्हणजे कर्णोपकरणीच होतं. एखादी बातमी, एखादी पुस्तकात त्यावेळेला एक विचित्र विश्व आणि अमृत अशी दोन पुस्तकं यायची. त्याच्यात वाचलेलं किंवा एखाद्या वर्तमानपत्रकात वाचलेलं किंवा एखादी रेडिओवर ऐकलेल्या बातमीतून. तर ही बातमी आम्ही लहानपणापासून ऐकली होती. गिरगावला एक कोणतरी खूप छान ज्योतिषाचार्य होते. त्याच्या त्यांनी लक्षात आलं होतं त्यांच्या की त्यांच्या मुलाला वाहन म्हणजे ॲक्सिडेंटल मृत्यूचा योग आहे. आणि म्हणून त्यांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या मुलाला पहिले त्यांनी तो काळ मोजला. त्या काळामध्ये त्यांनी हा काळ सगळ्यात वाईट आहे. तर तेवढ्या दिवसात त्याला कुठे जायला वगैरे दिलं नाही, घरातच ठेवलं. म्हणजे त्या मुलाचं लग्न वगैरे झालं होतं, नातवंड पण होतं त्याला. कुठे जायला वगैरे दिलं नाही. मुलगा म्हणत होता, काय बाबा हे काय सगळं असं काही नसतं, विश्वास नाही माझ्यावर, माझा त्याच्यावर वगैरे, पण माझं ऐक बाळा असं म्हणून बापाने त्याला तो आठवडाभर वगैरे रजा घ्यायला सांगितली. आणि इतके दिवस झाल्यावर तू जा, मग मी तुला काय हे नाही करत, त्याच्यानंतर काय तुला मी बंदी नाही करत, एवढे दिवस माझं ऐक बाळा असं बापाने त्या ज्योतिषाचार्याने त्या मुलाला सांगितलं. आणि तसा त्या मुलानेही बापाचं ऐकलं आणि 8 दिवस रजा घातली. आता उद्या तो ऑफिसला जाणार होता सोमवारपासून. आणि रात्री तो लघवीला उठला तेच घरात त्याच्याच मुलाच्यासाठी आणलेलं कार कुठून तरी ते खाली मधीतच होतं. रात्रीच्या वेळेला त्याला ते लक्षात नाही आलं, त्याच्यावर त्याचा पाय पडला आणि एकदम तो आपटला, तो डोक्यावरच आपटला घसरून आणि ऑन द स्पॉट गेला. म्हणजे त्या ज्योतिषाने जे मुलासाठीचं रीडिंग केलं होतं की ह्याला वाहनाने मृत्यू आहे आणि वाहनाने मृत्यू आहे, ते तर सत्य झालं. इतकी काळजी घेऊन आम्हाला बऱ्यापैकी आम्ही कीर्तनाला वगैरे जात होतो. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या थोड्याशा ऐकून माहीत होत्या आम्हाला. पुरातन महाभारतातल्या वगैरे की किती प्रयत्न केले होते की त्याला साप चावू नये म्हणून, ते सगळे गोष्टी माहीत होत्या. आणि मग ह्या असल्या गोष्टी पण आम्हाला त्यावेळेला ज्योतिष त्या बापाला माहीत होतं की मुलाला मृत्यू योग आहे. पण बाप एवढा विख्यात ज्योतिषाचार्य पण आपल्या मुलाला त्याच्यापासून वाचवू नाही शकला. तर जे शेवटी नशिबात लिहिलेलं आहे ते होणार. आपण आपल्याकडून प्रयत्न करायचे, आपल्याकडून जेवढं होई तो सावधानी बाळगायची, होई ते चांगलं वागायचं. पण जे होणार आहे ते अगदी अटळ असतं, ते टाळता येत नाही. ही गोष्ट ना इतकी मनावर तेव्हापासून रुजलेली आहे ना की वाहन मृत्यू होता. सगळं प्रयत्न केला की त्याला घरातून बाहेर नाही पडू दिलं 8 दिवस, पण घरातच खेळणीतल्या वाहनावर पाय पडून तो माणूस पडायचं निमित्त झालं, डोक्याला लागायचं निमित्त झालं. त्याला मृत्यूयोग होता, वाहन मृत्यूयोग होता. वडिलांचं ज्योतिष खरं व्हायचंच होतं. बंद करूनही जे व्हायचं होतं ते घडूनच गेलं. आपण मला जे ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.